वर्षोदय आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे। आज 1 जुलै आहे, मान्सून 7 जूनला येतो। मान्सून यावेळेस असं सांगितलं गेलं की मान्सून चांगला येणार आहे आणि त्यामुळं एक आधार तर खरं म्हणजे असं वाटत होतं की चला मान्सूनच्या बाबतीत चांगलं सांगितलं जातं, चांगला पाऊस होणार आहे, चला काय व्हायचं नंतर शेतीचं, परंतु पिकं तरी चांगली येतील, पाण्याचे प्रश्न सुटतील अशा अपेक्षा या निमित्तानं होती। सुरुवातीला पाऊस झाला, काही पेरण्या सुद्धा झाल्या, परंतु पुन्हा एक ड्राय स्पेल ज्याला म्हणतात की पुन्हा काही कालखंड असा आहे की पाऊस नसलेला कालखंड निर्माण झालेला आहे मोठ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या। आणि काळजीची गोष्ट अशी आहे की जर हा ड्राय स्पेल वाढला तर या सगळ्या पेरण्या वाया गेल्यावर पुन्हा दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येईल की काय, या अवस्थेमधून आपण जातो। अध्यक्षामध्ये या वर्षी सुद्धा पाहिलं असेल की शेतकऱ्याला हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर त्याला कर्जाची उपलब्धता करून देणं। खरीप हंगाम करता या कर्जाच्या उपलब्धतेमध्ये अनेक सहकारी बँका तर बंद पडलेल्या अशी अवस्था आहे, राष्ट्रीयकृत बँकांकडून कुठेतरी कर्ज द्यावं लागत असतं। आजही अशी अवस्था आहे की 40-45% फक्त कर्ज वितरण खरीपाकरता जे व्हायचं असतं 100% व्हायला पाहिजे, आज 40-45% वर गेलेलं नाही। अजूनही शेतकऱ्याला कर्जाची उपलब्धता करून देणं आवश्यक असताना आज शासन म्हणून कधी बैठका घ्याव्या लागतात, सर्व बँकांना, राष्ट्रीयकृत बँकांना स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं पाहिजे, बसावं लागतं आणि त्याच्यावर चर्चा करून कुणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं वितरण करायचं याच्यावर चर्चा करायची असते, ती दरवर्षी केली जात असते। आणि दुर्दैवानं तशा प्रकारची चर्चा नाही, तशा प्रकारचं कर्ज वितरण नाही। आजही शेतकऱ्याला कर्ज नाही ही अवस्था, त्याला बियाणं घेण्याकरता कर्ज नाही, त्याला खतं घेण्याकरता कर्ज नाही, त्याला मजुरी द्यायची असती, जो कोणी मजुरी करता घेणार असं त्याला मदतीला घेणार असं त्याच्याकरता कर्ज नाही, या अवस्थेतून संपूर्णपणे शेतकरी जात असताना दिसतोय। आणि म्हणून हा खरीप हंगाम सुद्धा जर पाऊस व्यवस्थित आणखी पुढे झाला तर बरं आहे, नाहीतर शेतकरी खूप काळजीतून जातो आहे, ही वस्तुस्थिती आज निर्माण झाली।